मुंबई शहर ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आर्थिक राजधानीमध्ये कोरोनाच्या मॅक्झिमम केसेस आपल्याला आढळून आलेले आहेत। एक तर अनेक झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना जाऊन पोहोचलेला आहे। या ठिकाणी झोपडपट्ट्या नाहीत अशाही ठिकाणी कोरोना जाऊन पोहोचलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोज कोरोनाच्या केसेसमध्ये वाढ होत आहे। हा जो कोरोना महामारी आहे हा संसर्गजन्य रोग आहे, त्यामुळे लॉकडाऊनचा जो पिरियड आहे हा 3 वेळेला वाढवण्याचा निर्णय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला होता। आणि माझी सूचना अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी रेड झोन आहे त्या ठिकाणी लॉकडाऊनचा पिरियड वाढवणं अत्यंत आवश्यक आहे। मुंबई शहर जे आहे, मुंबई शहर हे रेड झोन मध्ये आहे। मुंबईचा जो बाजूचा परिसर आहे, आजूबाजूचा जो परिसर आहे हा सुद्धा रेड झोन मध्ये आहे। ज्या ज्या ठिकाणी रेड झोन आहे त्या त्या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचा पिरियड वाढवणं अत्यंत आवश्यक आहे आणि 17 मेच्या नंतर हा जो पिरियड आहे हा पिरियड 30 मे पर्यंत वाढवावा अशा पद्धतीची माझी सूचना आहे, माझी मागणी आहे। त्याचबरोबर माननीय उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मागणी केलेली आहे की मुंबई शहरामधली जी लोकल आहे ती लोकल चालू करावी, परंतु जर लोकल चालू केली तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होणार आहे आणि त्या गर्दीच्या प्रादुर्भावामुळे हा जो कोरोना आहे हा कोरोना अजूनही मोठ्या संख्येने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं लोकल सर्व्हिस जी आहे ती लोकल सर्व्हिस ही अजूनही काही काळ बंद राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या ठिकाणी कामासाठी लोकांना जायचं आहे त्या ठिकाणी बस सेवा आहे, ही बस सेवा किंवा एसटी सेवा जी आहे ही ठाणे जिल्ह्यातून येणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ते एसटी सेवा, मुंबईमधली जी सर्व्हिस आहे ती बीएसटी जी सेवा आहे ती चालू करण्याच्या दृष्टिकोनातून सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून ही बस सेवा सुरू करावी। परंतु लोकल सेवा जी आहे, लोकल सेवा चालू केल्यामुळं पुन्हा ही जी संख्या आहे ही संख्या दुपटीनं तिपटीनं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून अजूनही काही काळ मुंबईची लोकल सेवा चालू करू नये अशा पद्धतीची आपली मागणी आहे, आपली सूचना आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी जरी माननीय उद्धव ठाकरे यांनी मागणी केली असली मुख्यमंत्र्यांनी, तरी सेंट्रल गव्हर्नमेंटनी किंवा रेल्वे मंत्रालयाने लोकल सेवा सुरू करण्याची परवानगी देऊ नये अशा पद्धतीची आपली सूचना आहे। आणि कोरोनाचा सामना करण्यासाठी समर्थपणे आपण उभं राहिलं पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग आपण राखलं पाहिजे। ठिकठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळता कामा नये। अशा गर्दीमुळे जे या मुंबईसारख्या शहरामध्ये ही संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळं कोरोनाचा सामना करायचा असेल तर गर्दी टाळली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग राखलं पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे आणि त्यामुळं लोकल सेवा सुरू करू नये अशी आपली मागणी आहे।